5 मे जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि बोलक्या रेषा यांच्या संयुक्त विद्यमाने व्यंगचित्र प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। 5 मे रोजी प्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे। यावेळी शिल्पकार प्रमोद कांबळे उपस्थित राहणार आहेत। प्रदर्शनात चित्रकार घनश्याम देशमुख यांनी विविध विषयांवर रेखाटलेली 200 व्यंगचित्र मांडण्यात येणार असल्याची माहिती बोलक्या रेषांचे घनश्याम देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक प्रशांत कनोजिया, सचिव आशिष साबळे, पुणे शहराध्यक्ष धनंजय दळवी, महेश भोईबार आदी उपस्थित होते। प्रदर्शनाच्या निमित्ताने व्यंगरेषा हा पहिला पुरस्कार नागपूरचे ज्येष्ठ व्यंगचित्रकार विनय चाणेकर यांना देण्यात येणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं। व्यंगचित्र दिनाच्या निमित्त साधत 2 गटात व्यंगचित्र स्पर्धा घेण्यात आली। यातील निवडक 100 व्यंगचित्रे ही प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत। प्रदर्शनाच्या 3 दिवशी निमंत्रित चित्रकार व्यंगचित्रकारांची प्रात्यक्षिके आणि कार्यशाळा होणार आहे। यामध्ये लहान मुलांना कार्यशाळेसाठी चित्रकलेचे साहित्य, रंग, ब्रश, पेन्सिल, कागद उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसंच चित्र कसे रेखाटायचे याबद्दलचे व्यंगचित्र, अर्कचित्र, चित्र याविषयीची माहिती उपस्थित व्यंगचित्रकार देतील। तसेच विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे। व्यंगचित्र स्पर्धेचा बक्षीस समारंभ 7 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय। ही कार्यशाळा काही निमंत्रित व्यंगचित्रकार घेणार आहेत, जे मुंबईवरून पुण्यावरून येतील। मुंबई, पुणे, नागपूरचे काही चित्रकार आहेत जे इथे कार्यशाळा घेतील, डेमॉन्स्ट्रेशन देतील, त्यांना मार्गदर्शन करतील। हे एक वेगळं पण आहे। त्याच्या व्यतिरिक्त काही छोट्यांसाठी पण आम्ही कार्यशाळा ठेवल्या चित्रांच्या, की त्यांच्या काही अडचणी असेल, रंग कुठले वापरावे, रंगमाध्यम कसे असतात। तर हे जे आत्ताच्या सुट्टीमध्ये जेवढी मुलं आहेत, काय आपल्या घरी बसून किंवा क्लासमधली ती मुलं मोठ्या प्रमाणात इथे 3 दिवस त्यांच्या 2 दिवसाचं ठेवलेलं आहे, ते 3 दिवस ते कंटिन्यू येऊन जाऊन असतील।